सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता अर्ज नाही तरी पैसे तुमच्या खात्यामध्ये इथे येणार आहे. तर सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता नवीन योजना सुरू झालेली आहेत. अर्ज न करता तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होणार आहेत. तर या योजनेसाठी कुठलाही अर्ज करण्याची आवश्यकता नाही, कोठे कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही, तरी तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं सरकारकडून खात्यामध्ये पैसे इथं जमा होणार आहे. तर हे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्यासुद्धा खात्यामध्ये इथं पैसे जमा होणार आहेत. तर ही चूक तुम्ही करू नका, अन्यथा तुम्हाला पैसे तर मिळणार नाही. तर या योजनेमध्ये जे की सर्वप्रथम या योजनेमध्ये तुम्हाला कुठलाही अर्ज करण्याची आवश्यकता नाही, फॉर्मही लागणार नाही, कुठे रांगेतही लागण्याची आवश्यकता नाही. थेट खात्यामध्ये तुमच्या पैसे तर जमा होणार आहेत. तर आपोआपच तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे आहेत तिथं जमा होणार आहेत. तर ही योजना कोणती आहेत, कोणाच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, यासाठी जे की तुम्हाला या योजनेसाठी जे की 5 कामे करावी लागतील. कोणते? यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या बँक पासबुकला DBT लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या. DBT लिंक आहे की नाही ते पहा. त्यानंतर बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते कन्फर्म करून घ्या. म्हणजे तुमचं जर बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर तुम्हाला पैसे इथं मिळणार नाही. त्यानंतर सातबाऱ्यामध्ये तुमचं नाव बरोबर आहे का ते तपासून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे की नाही चेक करून घ्या. यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. काय आहे? आधारशी लिंक असणे आवश्यक आहे, जे की तुमचा मोबाईल नंबर. तर मोबाईल नंबर तुमचा लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या आधारशी. बँक खाते तुम्हाला ट्रान्झॅक्शन चालूच ठेवायचे आहे. तर हे 5 जर तुम्ही कामे केलेले असेल तर आता या योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर हे काम केल्यानंतर आपोआपच तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जातील. तर ही योजना कोणती आहे ते आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम यामध्ये आता कोणती योजना आहे, तर यामध्ये DBTच्या माध्यमातून पैसे खात्यामध्ये येतील. ही योजना राज्य व केंद्र सरकारच्या DBT सिस्टीमद्वारे चालवली जाते. सरकारकडे आधीच माहिती राहते. तर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं पाठवले जाते. काय आहे? पैसे इथं पाठवले जाते. तर आता यामध्ये जे काही योजना आहेत यामध्ये सर्वप्रथम PM किसान योजना. काय आहे? PM किसान योजना. पहिली जी काही योजना आहे PM किसान योजना. दुसरी जी योजना आहे ते यामध्ये आपलं पीक विमा भरपाई. PM किसानचे किती मिळते तुम्हाला? 2,000 रुपये. वर्षाकाठी तुम्हाला मिळते 6,000 रुपये. त्यानंतर येते आपलं पीक विमा. तर 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे सरसकट इथं पीक विमा मंजूर केलेला आहे. त्यानंतर नैसर्गिक आपत्ती यामध्ये तुम्हाला 28,500 रुपये हेक्टरप्रमाणे भरपाई दिली जाते. किती दिल्या जाते? 28,500 रुपये. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे 1,500 रुपये जे की DBTच्या माध्यमातून पाठवले जाते. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. तर याची जे की 2,000 रुपये. किती मिळते आपल्याला? 2,000 रुपये. अतिवृष्टी भरपाई. तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये 36,000 रुपये हेक्टरप्रमाणे इथं भरपाई वाटप मिळते. तर काही जिल्ह्यांमध्ये 16,000 असेल किंवा 15,000 किंवा 12,500 याप्रमाणे भरपाई इथं दिली जाते. तर आता यामध्ये जे की आपल्याला या योजनेचे पैसे जे की खात्यामध्ये इथं जमा होतील. काय होणार आहे? जमा. तेही DBTच्या माध्यमातून डायरेक्ट खात्यामध्ये पैसे जमा. तर तुम्हाला कुठेही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. नंतर ज्यामध्ये पैसे कोणाला मिळतात, तर हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. यामध्ये याच सरकारी यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव आहे की नाही ते तपासून घ्यायचं आहे. यादी इथं अपडेट झालेली आहे. त्यानंतर बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही तपासून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे की नाही, यामध्ये कोण पात्र आहेत ते आपण इथं पाहत आहे. जमिनीचा सातबारा आहे की नाही, 7/8 ते तुम्हाला इथून चेक करून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये जे काही पैसे इथं जमा होतात, तर किती रुपये जमा होतात, तर यामध्ये पैसे मिळतात. यामध्ये 1,000 रुपये, 2,000, 3,000, 17,000, काहीमध्ये योजनांमध्ये 25,000 रुपये. तर मी सांगितलेलं आहे की जे काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2,000 रुपये, PM किसान यामध्ये 2,000 रुपये. त्यानंतर इथं येते पीक विमा 17,000 रुपये. किती मिळते? 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे. अतिवृष्टी 28,500. अशाप्रमाणे जे काही भरपाई आहे ती इथं दिल्या जाते. तर हे जिल्ह्यानुसार इथं टप्प्याटप्प्याने वाटप इथं होते. तर यांचे पैसे आधार लिंक बँक खात्यामध्ये जे की आधार लिंक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते इथं जमा केले जाते. कशामध्ये? आधार लिंक बँक खात्यामध्ये. पैसे का अडकतात? तर आता बरेच जणांचे कमेंट्स येतात की पैसे का अडकते. सर्वप्रथम तुमचं बँक पासबुक आधार लिंक नसते. त्यानंतर स्पेलिंग मिस्टेक असते. सातबाऱ्यामध्ये तुमचं नाव वेगळं असते. त्यानंतर आधार कार्डवर तुमचं नाव वेगळं असते. कधीकधी बँक पासबुक आणि बँक पासबुकवर तुमचं नाव बरोबर राहते, बँक पासबुक आणि आधार, परंतु सातबारावर नाव तुमचं चुकीचं राहते. त्यामुळे तुमचे पैसे इथं अडकू शकते. बँक खाते इनॲक्टिव्ह राहते. मोबाईल नंबर अपडेट नसते. त्यामुळे ह्या जे चुका आहेत ते तुम्ही जर टाळल्या तर तुमच्या खात्यामध्ये पैसे तर
जमा होतील. आता यामध्ये महाराष्ट्रामधील 36 जिल्ह्यांमध्ये ही जी योजना आहे लागू झालेली आहेत. तर अर्ज न करता पैसे इथं तुम्हाला मिळणार आहे. काय आहे, कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता नाही, थेट पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. आता यामध्ये जे आहे सरकार पैसे कसे पाठवते, तर यामध्ये DBTच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे पाठवले. यामध्ये 7/12, PM किसान, DBT, जे काही आधार ऑर्थोनिकेशन, तर यादी जी की इथं जाहीर झालेली आहे. तर आता या यादीमध्ये तर तुम्ही लगेच चेक करा की तुमचा जिल्हा, त्याचप्रमाणे आता जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू झालेले आहे. एकूण 36 जिल्हे आहे. तर PM किसानच्या पोर्टलवरती जा, CSC किंवा तलाठी ग्रामसेवकाकडे तुम्ही तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही चेक करून घ्या. यांचे जे काही पैसे आहेत ते इथं खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता यामध्ये पैसे येत असलेले जिल्हे, तर यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण इथं पाहणार आहे, जे की या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं DBTच्या माध्यमातून जमा होण्यास सुरुवात. सर्वप्रथम यामध्ये पैसे येत असल्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, अहमदनगर, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, त्यानंतर अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, त्यानंतर येते आपलं नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, ते जिल्हे झाल्याच्यानंतर आता यामध्ये आपले संपूर्ण जिल्हे आहेत. काय आहे, या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जे की 36 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे इथं जमा होण्यास सुरुवात, जे की इथं वाटप सुरू झालेलं आहे. तर लगेच तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता, लगेच तुम्ही चेक करा की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही. थँक्यू.